पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेचा पवित्रा कडक करण्यात आला आहे। खामगावमध्ये आज नगर परिषद मैदानावर पोलीस, डॉक्टर, अग्निशमन दल, एनसीसी आणि सीआरपीएफच्या जवानांनी युद्धसज्जतेचा शिडकावा केला। हा केवळ सराव होता, पण दृश्य पाहून अंगावर शहारे आले। काय घडलं होतं या मॉक ड्रिलमध्ये, पाहूया खास रिपोर्ट। देशाच्या सुरक्षेला सतत धोका असताना पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा कितपत सज्ज आहेत याची चाचणी घेण्यासाठी आज खामगावमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। खामगाव नगर परिषद मैदानावर दुपारी 12 वाजता युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करत बचाव आणि प्रतिसाद कारवाईचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर, ग्रामीण आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार, पितांबर जाधव आणि चव्हाण यांच्यासह 72 पोलीस अधिकारी उपस्थित होते। यासोबतच खामगाव सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर उगले, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका पथक, लेफ्टनंट कर्नल जोशी, एनसीसी बटालियनचे जवान, एक सीआरपीएफ पथक, बुलढाण्याचे बीडीडीएस पथक, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवा दल सहभागी झाले। या मॉक ड्रिल मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू नष्ट करणे, जखमींना मदत पोहोचवणे, आग विझवणे आणि नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रशिक्षण दिले गेले। ही ड्रिल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। या सरावामुळे प्रत्यक्ष संकटाच्या वेळी नागरिकांचे प्राण वाचवण्यात मदत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं।